बरं, सध्याचा जो गाजत असलेला विषय छावा, हो, लक्ष्मण उतेकर. हो, कसं आहे की मापुसकर बंधू पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ऍक्टिव्ह आहेत. बरोबर, त्याच्याबरोबर मराठीत बरोबर. लक्ष्मण म्हणजे मराठीतून हिंदीत गेलेले दिग्दर्शक, शिवाय काही हिंदीतच वाढून हिंदीतच काम करणारे दिग्दर्शक, बरोबर, काही कॅमेरामन दिग्दर्शक वगैरे झाले. बरोबर. त्या छावाबद्दल आता या वेळेला काय वाटतं, हे जे सगळं चाललंय? म्हणजे मी त्याचा जो पॉलिटिकल अँगल जो आहे किंवा काही इतर अँगल्स आहेत त्याच्याविषयी मला नाही बोलायचंय छावाबद्दल. पण छावाशी माझी जवळीक काय, तर लक्ष्मण उतेकर माझा मित्र आहे. आणि लक्ष्मण उतेकरची मेहनत मी त्याच्या तरुण वयापासून बघ, मी आताही तरुण आहे, पण आमची दोघांची ओळख जेव्हा मी प्रोडक्शन मॅनेजर होतो आणि तो कॅमेरा स्टाफ होता, अच्छा, तेव्हापासूनची माझी आणि लक्ष्मणची मैत्री. म्हणजे त्यावेळेला मी प्रोडक्शन मॅनेजर असताना लक्ष्मण हेड ऑफ द कॅमेरा इक्विपमेंट होता. आणि त्यावेळेला मी आणि लक्ष्मण लक्ष्मण ह्या लेन्सचे नको लावणं, हे कमी कर, अच्छा ठीक आहे मी या लेन्सचे लावतो, त्या लेन्सचे लावत नाही. तेव्हापासून माझी आणि लक्ष्मणची ओळख, हो, तेव्हापासून. म्हणजे आणि त्यामुळे आज लक्ष्मण जिथे पोहोचलाय मला इतका अभिमान वाटतो त्याचा, की काय कुठून कुठे गेला तो. आणि खरंच त्याची सगळी मेहनत आहे. म्हणजे त्यावेळेलाही त्याला इक्विपमेंट बद्दल इतकं माहिती होतं, प्रत्येक लेन्स बद्दल, आणि इतकं व्यवस्थित सगळं ठेवलं. आणि खरंच चिकणा दिसायला होता लक्ष्मण, असा एकदम हँडसम अजूनही दिसतो, पण त्यावेळेलाही खूप मस्त असा दिसायचा. आणि मग आमची मैत्री झाली. आणि मग नेहमी म्हणजे दोन माणसं आहेत जी मला त्या प्रवासात आठवतात. एक आपली छाया कदम, ती कॅमेराचं बुकिंग घ्यायची, अच्छा, छाया. आणि लक्ष्मण कॅमेरा इक्विपमेंटचा हेड होता त्यावेळेला. तर तशी ही जी माझ्या डोळ्यासमोरची माणसं, जी माझ्या आधीच्या करिअरच्या आधीच्या वेळी आलेली, आता इतकी मोठी 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट असणार. हो, येस, बरोबर आहे ना. हो, त्यामुळे माझ्यासाठी छावा खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग छावा पाहिल्यावर? नाही, मी अजून पाहिला नाही. मी काय हरकत नाही अजून. पण त्याच्याबद्दलचे आता वादविवाद जे होतात की त्याच्याविषयी राजकीय जाऊ दे, पण असं पण आहे ना की असं याच्यामध्ये काही गोष्टी, पहिलं जे आलं, ज्या ट्रेलर आला त्याला ते लेझिम नाचताना असं जे दाखवलं गेलं, मग ते कट केलं गेलं, मग ते पुन्हा सगळं ते वादळ. आता एका विशिष्ट पक्षांनी समजा सांगणं की त्याच्यामध्ये तुम्ही जे दाखवलं शिर्केंचा उल्लेख नसून सुद्धा त्या जे काय, त्याबद्दल काय वाटतं? नाही, मी पाहिलंच नाही, त्यामुळे मी. पण हे सगळ्या वादविवादांबद्दल नाही, मला वादविवादांबद्दल मी काय बोलणार. म्हणजे मला असं वाटतं की इतिहास कसा आहे ना, तुम्ही इतिहासाची पुस्तकं वाचतात, ते इतिहासाची पुस्तकं वाचतात, त्यांचा एज ग्रुप, तुमचा एज ग्रुप, माझा एज ग्रुप, आपला सगळ्यांचा काळ वेगळा आहे. आपण तेच पुस्तक खूप वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी वाचतो. आणि इतिहास असं मला वाटतं इव्हॉल्व्ह होत असतो. त्यामुळे प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की त्या पुस्तकाबद्दलचा, त्या इतिहासाबद्दल त्याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याला काय समजलंय, तो त्यातून काय सांगू इच्छितो, हे प्रत्येकाची एक आपापली म्हणजे आर्टिस्टिक फ्रीडम नुसार ते करत असतात. आय थिंक ते करायला हवं तसं, कारण ते प्रत्येकाची पर्स्पेक्टिव्ह असते. त्यामुळे असं नाही की हे असंच असायला पाहिजे. आणि मी पाहिलं नसल्यामुळे मी काही जास्त त्याची ठीक आहे. पण एकूण ज्याला अशा प्रकारचे चित्रपट येतात, बाजीराव मस्तानी आला, पद्मावत आला, म्हणजे पद्मावतीचा पद्मावत झाला, जेव्हा येतात, जोधा अकबर आला, तर मग असं होतं की सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यायची. आता ते मी त्याला काही ठोस गणित असं नाही, आपलं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं की किती घ्यायची. मी काय सांगू शकत नाही त्याच्यावरती. नाही, पण असं नाही वाटत की समजा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आणि त्याला मनोरंजनाचं मूल्य दिलं तर हे असे विषय अधिक प्रेक्षकांना पोहोचू शकतात? नाही, तेवढा मी तज्ञ नाही याच्यावरती बोलायला. हो, पण असं एक प्रेक्षक म्हणून नाही वाटत? नाही, जे मला एंटरटेन करतं, जे मला आवडतं बघायला, ते मी बघतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.